वंदे मातरम मित्रांनो, आज आहे 19 जून आणि काल रात्रीपासून नाशिकमध्ये जो धोधो पाऊस चाललेला आहे, तर त्या पावसामुळं आमची गोदावरी एकदम दुथडी भरून वाहते. आणि आपण बघू शकतो हे पावसाळी गटर योजनेतलं पावसाळी गटरसाठी बनलेला तो ढापा आहे, पण तो म्हणजे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी इतकं येतंय की ते पण ओव्हरफ्लो होतंय. तर आनंदाची बातमी ही की पाऊस चांगला पडलेला आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याशीच आमचं नाशिक असल्यामुळं 25-30 किलोमीटर दूर आहेत नाशिक. त्यामुळं रात्रभराच्या पावसामुळं आणि आज दिवसभर सुद्धा पाऊस चालू होता, तर गोदावरी आपली दुथडी भरून वाहते. आणि हे काळकुटेश्वर मंदिर आहे इथलं, जे पाण्याखाली गेलेले काळकुटेश्वर मंदिर. तर मी प्रयत्न करतो जिथं तिथं शक्य आहे तुम्हाला दाखवण्याचं, आणि याच निमित्त नाशिक महानगरपालिकेला अभिनंदन पण करतो, कारण नाशिक महानगरपालिकेला दरवर्षीप्रमाणे यावेळेससुद्धा जे गोदावरीत पडणारी घाण आहे टनाने, ती घाण काढायची गरज पडणार नाही आहे, कारण ही निसर्गाची किमया आहे. ही गोदावरी व्हायला लागल्यावरती सगळी घाण घेऊनच जाते त्याच्याबरोबर. आणि परत पुढचं 1 वर्ष सगळ्या नागरिकांना हे बघा असे आता कचरा फेकायला आलेला आहे, नाही का कधी वाटतं, सगळ्या नागरिकांना परत कचरा फेकायला मोकळीक भेटते वर्षभर. खरा तिच्यामध्ये घाण, मग तिची स्वच्छता करून टाकते. हे द्वारका बाजूचं अमरधाम आहे आणि हे पंचवटी बाजूचं अमरधाम आहे नाशिकचं. काय काय वाहून चाललं बघ, काय काठी. मित्रांनो, ही तिन्ही गाडी आहे जी आज संध्याकाळी सगळ्या न्यूज चॅनल्सवर झळकली. हिला काढण्यासाठी 4-5 मुलं पाण्यात उतरतात आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण आता बरंचसं पाणी कमी पण झालेलं आहे. मगाशी ही गाडी ती ही गाडी, आता तिचे चाकं पाण्यामध्ये आहे फक्त. मगाशी ती पूर्ण होडपर्यंत टॉपपर्यंत पाण्यात गेलेली होती. तर चांगलं आहे, कदाचित ती गाडी वाचेल, पण ती चालण्यालायक राहील का नाही तो प्रश्नच आहे. आणि हे ते पटांगण आहे जिथं जो आमचा बुधवारचा बाजार आहे तो भरत असतो. त्या कोपऱ्यावरचे मी मागे 1-2 व्हिडिओज टाकलेले की तिथं किती मोठ्या प्रमाणात घाण असते. आणि मूळ पात्र जे आहे, हे जे खांब दिसतं आहे याच्या पलीकडं मूळ पात्र आहे नदीचं, आणि आता इथपर्यंत ते पाणी आलेलं आहे. खरं तर ह्या पुलं खालून रहदारी होत असते, इथून गाड्या जाता येतात आणि रामकुंड त्या बाजूला आहे. तर मी अजून तुम्हाला त्या बाजूला जाणं शक्य असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडनं जे तुम्हाला दिसतंय हे जे पाणी येतं आहे, हे वाघाडी जी नदी आहे आमची छोटीशी, म्हणजे गोदावरीची ट्रिब्युटरी आहे, तर ह्या वाघाडी नदीचं ओव्हरफ्लो होऊन येणारं पाणी आहे. ही ती गाडी आहे जी काढायचा काही तरुण केव्हाचा प्रयत्न करताय, पण ती गाडी चालायच्या लायकीची राहील नाही राहील, काय व्हॅल्युएशन राहील त्याची ते त्यांनाच माहिती. आणि आता आम्ही वरच्या पुलावर आलेलो आहे. आता तुम्हाला मागाशी जो शॉट दाखवला तो मी इथून दाखवला होता. आता तुम्ही बघू शकता काय गोदावरीचं रुद्र रूप आहे. आणि बघा, हे मेन पात्र आहे बरं का, हे एवढं मेन पात्र आहे खरं तर, एवढं. आणि चालली सगळी बिचारी घाण घेऊन. आणि नाशिककर इथं मोठ्या प्रमाणात आलेले पुराचा, कारण आता पाऊस थांबलेला आहे, पूर बघण्यासाठी सगळे नाशिककर आमचे आलेले. तो समोर रामकुंड दिसते मित्रांनो. आणि ही इकडे मी तुम्हाला जे दाखवली मगाशी ती वाघाडी नदी आहे, जी ही सगळी ओव्हरफ्लो होऊन येते ना, ही वाघाडी नदी आहे. आणि ती पण फुल फ्लेजमध्ये वाहते. आणि जे छोटे मोठे सगळे मंदिरं जे आहे ते पाण्याखाली गेलेले. अजून काही इथले जे दुकानदार असतात दोन्ही बाजूचे, त्या सगळ्यांनी त्यांचं दुकान आवरून घेतलेले. एक खंडोबा मंदिर आहे ते पण पाण्याखाली गेलेलं. आणि पहिल्याच पावसामध्ये, म्हणजे एकाच दिवसाच्या पावसामध्ये एवढा मोठा पूर आलेला आहे नाशिकमध्ये.
तर हे खरं तर आनंदाची बातमी आहे या गोदावरीवर अवलंबून असलेल्या सगळ्या शहरांसाठी, नंतर सगळ्या राज्यांसाठी आणि आमच्या नाशिककरांसाठी देखील. तर आपण प्रयत्न करू तिकडं जाण्याचा. तिथं जर जाऊ शकलो तर आपल्याला अजून एक चांगलं आपण त्याच्याकडून जाणार हा प्रश्न आहे. चल मित्रांनो, आता आपण त्या समोरच्या ब्रिजवरून जो शॉट दाखवलेला मी तुम्हाला ते तिथं होते. आता परत आपण पुढे आलो आहे रामकुंडाकडं एका छोट्यासा अजून ब्रिजवर. तर इथं हे वातावरण आहे आणि हे सगळे आमचे नाशिकमध्ये जे जुने वाडे आहेत ते हे सगळे वाडे आहेत. तर बघूया, अतिशय सुंदर सुंदर वाडे. तर आत्ताच बातमी पण कळाली की यापैकीच एक जुना वाडासुद्धा आज पडलेला आहे पावसामुळं. कारण आता एवढ्या वर्षांपासून तो उभा असतो तर तो पडलेला आहे. आणि हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला, हे घृष्णी नाही, ह्या मंदिराचं नाव काय? नारोशंकर. येस, हे नारोशंकरचं मंदिर आहे. आणि हा जो एक मोठा असं बेल दिसतोय तुम्हाला, हा घंटा दिसतोय बघा, हा घंटा आहे. तर आमच्या नाशिक महानगरपालिकेचं ते चिन्हसुद्धा आहे. म्हणजे नाशिक महानगरपालिकेचं हे नारोशंकरचं मंदिर आहे आणि नारोशंकरचा घंटा तो. वाव. तर बघू शकता आता हे समोर रामकुंड आहे. हे जे आहे इथं रामकुंड आहे, हा गांधी तलाव आहे आणि हे मंदिर. तर इथं भरपूर शूट वगैरे करतो आम्ही. बाकी सगळं पाण्यात गेले, इथल्या छोट्या मोठ्या टपऱ्या सगळ्या उचलून घेतलेल्या. चांगलं वातावरण झालेलं आहे नेमकं आणि पाऊस उघडलं आहे त्यामुळं आता पब्लिक हळूहळू येते बाहेर. तर मित्रांनो, शेवटी त्या मुलांनी ती गाडी तुम्ही बघू शकता, ती पुलाच्या पलीकडे होतं ॲक्च्युली. तिला आता ढकलून चांगलं अशा पोझिशनला आणलेलं आहे की तिथून आता तिला बाहेर काढता येणार आहे. गाडी वाचली बाबा. ओके. तर मित्रांनो, काही नाही, तुम्हाला पूर दाखवायचा होता, आमच्या नाशिकच्या गोदावरीचा पहिला पूर दाखवायचा होता. हे जे स्मारक आहे हे इंग्रजांचे जे पहिले इथले गव्हर्नर होते त्यांच्या आठवणीत ते बांधले गेलेलं स्मारक आहे हे. तर त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे, पण त्यांच्या आठवणीत हे बांधलं गेलेलं स्मारक आहे. त्यांनी जेव्हा नाशिकमध्ये पहिल्यांदा आले होते. तर काही नाही, तुम्हाला पूर दाखवायचा होता आजचा नाशिकचा पहिला पूर 2025 सालचा. नदीमध्ये घाण कमी करा मित्रांनो, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करा, आपली नदी स्वच्छ ठेवा. बघा इथं कशी घाण ढकलत आहे. तर आपली नदी ही आपली आहे, ही आपली प्रॉपर्टी आहे, हिला साफ सुंदर ठेवायचं काम आपलं आहे. ठीक आहे, ती आज स्वतःला साफ ठेवत असेल पण ते जास्त दिवस चालणार नाही. हेच ते जुने वाडे ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. आता हा वाडा बघा किती सुंदर आहे, तो पिवळा वाडा पण किती सुंदर आहे. तर आम्ही नाशिककर खरं तर आम्ही हिस्टॉरिकली खूप भारी आहे आमचं सगळं. फक्त ते जतन केलं पाहिजे, पुढच्या पिढीला तसं दिलं पाहिजे, तर अर्थ नाही तर काय फायदा नाही याचा. हे ते स्मारक आहे मी जे तुम्हाला म्हणत होतो की ते कोणत्या तरी एक ब्रिटिश ते खरं तर त्यांची रात्रीची राहायची सोय करत असेल आणि शेवटी ते घाण काढताय सगळे. चलो, वंदे मातरम.